एक ऐतिहासिक काम त्यांनी केलं आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे चाललाय. त्यासाठी आपण राजकारण बाजूला ठेवून पुढे जायला पाहिजे आणि आपल्याला अभिमान आहे की त्यांच्या $5 ट्रिलियन इकॉनॉमी गोल मध्ये आपलं महाराष्ट्राचं योगदान आपलं मोठं आहे. ही सभागृहाचं कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येतं. आपलं महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण राजकारण न करता या राज्याच्या विकासामध्ये सगळ्यांनी आलं पाहिजे. काल इथं निरोपाचं भाषण होतं. काही लोकांनी निरोपाचं भाषण करता करता आरोपाचं भाषण सुरू केलं. निरोप समारंभाचा आरोप समारंभ झाला. खरं म्हणजे मी तर चांगलं बोललो होतो. मला कधी निरोप समारंभाला कुणावर टीका करायला आवडत नाही, माझा तो स्वभाव नाही. परंतु कालचा जे निरोप समारंभाचा आरोप समारंभामध्ये बदल झाला ते पाहिल्यानंतर सभापती महोदय दिलीप प्रभावळकरांचा एक चित्रपट आठवला, चौकट राजा. त्यात एक गाणं होतं, मी असा असा कसा वेगळा वेगळा. नीलमताईंना माहित असेल ते. या सभागृहात काल कवितांचा माहोल होता. टोमणे सम्राट देखील आपण पाहिले आणि मला विंदा करंदीकरांची कविता एक आठवली. काल विंदा करंदीकरांची कविता इथं आली. उंचीनं आपुली वाढते फारसा वाटून हेवा, उंचीनं आपुली वाढते फारसा वाटून हेवा, श्रेय जास्त त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी, ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी, तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. ही विंदा करंदीकरांची कविता आहे. काही जण काल म्हणाले सभागृहात आलं नाही तरी चालतं पण निरोप समारंभाला यायला पाहिजे. सभापती महोदय, हे म्हणजे असं झालं, भजनाला नाही मात्र भोजनाला मात्र न चुकता यायला पाहिजे. आणि म्हणून सभागृहात 6 वर्ष ड्रॉप आणि आलं तर डायरेक्ट सेंड ऑफ अशा प्रकारची काही परिस्थिती काल पाहिली. करोना संकटापासून शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती, नैसर्गिक संकट, अतिवृष्टी यासारखे राज्यासमोरील महत्वाचे प्रश्न मांडायला जे सभागृहात नव्हते ते काल फक्त आरोप करायला आले होते. आपण इथं विकासाचं गाणं गायला आलोय, विकासाला पुढे न्यायला आलोय. वैयक्तिक सुखदुःखाचं रडगाणं मांडायचं हे सभागृह नाही आहे. परंतु सार्वजनिक जीवनात असलेल्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी एवढंच सांगतो सभापती महोदय, पैर की मोच और छोटी सोच, पैर की मोच और छोटी सोच हमें आगे बढ़ने नहीं देती. टूटी कलम और औरों से जलन, टूटी कलम और औरों से जलन खुद का भाग्य लिखने नहीं देती. काम का आलस और पैसों का लालच हमें महान बनने नहीं देती. बोला अभी, दुसऱ्याचा हेवा करून आपल्याला काही मिळू शकत नाही. दुसऱ्याची रेष छोटी करून आपली रेष मोठी होत नाही. त्यासाठी आपली रेष मोठी करावी लागते आणि ती कामाच्या माध्यमातून करावी लागते. हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगतो. मी हे बोलणार नव्हतो, परंतु सगळ्यांनी चांगल्या भावना मांडल्यानंतर या ठिकाणी जे काही उत्तर आलं त्या उत्तरामुळे या ठिकाणी मी हे बोलतोय. कोविड काळात केलेल्या कामाचं एक पुस्तक काढा, त्याचं डॉक्युमेंटेशन करा अशी विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली. चांगली मागणी आहे, चांगलं आहे, करायलाच पाहिजे. त्या आठवण आपल्याला राहिलीच पाहिजे. पण त्यात बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागतील. बॉडी बॅग मधला घोटाळा, खिचडी मधला घोटाळा, रेमडेसिवीर मधला घोटाळा, त्याचबरोबर कोविड सेंटर मधला घोटाळा, ऑक्सिजन प्लांटचे पैसे कुणी खाल्ले त्याचा घोटाळा, हे सगळं आलं पाहिजे. त्यामध्ये हे घ्यावंच लागेल. कोविडच्या त्या काळात काय काय झालं त्याचं मी सुद्धा साक्षीदार आहे. मी नगर विकास मंत्री होतो. कोविड सेंटर किती आणि कशी उभी केली ते मला माहित आहे. कुठल्या प्रकारे कशा पद्धतीने दिवस रात्र मेहनत करून या ठिकाणी कोविड सेंटर पहिला आम्ही बीकेसी मध्ये उभं केलं, मला आठवत आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड सेंटर उभी केली आणि त्यावेळेस देखील आम्ही रस्त्यावर फिरत होतो, पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होतो.
हे देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे. पण कोविडच्या काळात काय काय झालं आपण पाहिलं. एकीकडे लोक मरत होते, दुसरीकडे लोक पैसे करत होते, सगळीकडे सामसूम असताना काही जण लूटमार करत होते. सभापती महोदय, मी बोलणार नव्हतो, परंतु मला बोलायला लागतंय. आज मला कविवर वसंत बापट यांच्या 4 ओळी आठवतात. आई गेली शेजारी, बाबा गेले बाजारी, आजी आता आजारी, सामसूम झाली आता चढूया हल्ला, मोठ्या मोठ्या डब्यावर मारू डल्ला. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, कोविडच्या काळात कोणी आणि कशावर डल्ला मारला त्याचा हिशोब या डॉक्युमेंटरीमध्ये आला पाहिजे. एवढंच माझी माफक अपेक्षा आहे. आता त्यामध्ये बुक काढायचं, कसं बुक काढायचं? फेसबुकवाल्यांचं बुक कसं निघणार? कसं निघणार? पुस्तक छापल्यानंतर टीका होईल, आमचा फोटो छापला नाही. अरे पण जे घरातून बाहेर पडले नाही त्यांचा फोटो येणार कसा? हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून काल सभागृहात विंदांच्या कविता सादर केल्या. मला वाटलं तुम्ही आक्षेप घेईल, कविता चोरल्या म्हणून. काही लोक नेहमी सांगतात माझं हे चोरलं ते चोरलं. निलमताईंनी तसा आक्षेप घेतला नाही, कारण त्या कद्रू वृत्तीच्या नाहीये. आणि म्हणून विंदांची एकच कविता आम्ही जीवापाड जपली, ती म्हणजे देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि म्हणून सभापती महोदय, आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही आहोत. या साऱ्या महाराष्ट्राने पाहिलंय की आम्ही आतापर्यंत जे देत आलो, या महाराष्ट्राच्या मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून खुर्चीचा मोह आम्हाला नाही. आमचा अजेंडा फक्त आणि फक्त या राज्याचा विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून आमचा अजेंडा स्वच्छ आहे. 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ देखील आपण पाहिला. त्यानंतर आता देवेंद्रजींचा 1-1.5 वर्षाचा काळ देखील पाहतोय. महाराष्ट्र आता विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. ही भूमिका आम्ही देवेंद्रजी, आम्ही आणि अजितदादांनी घेतली. दुर्दैवाने अजितदादा नाही आहे. आणि म्हणून काही लोकांनी साताऱ्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी उचकवण्याचा प्रयत्न केला. सभापती महोदयांनी त्यावर आता आपलं रुलिंग दिलेलं आहे. परंतु आम्ही आमची भांडणं जी आहेत ती सोडवण्याला आम्ही समर्थ आहोत. परंतु मी एवढंच सांगतो की निवडणुकांमध्ये कोणी कुणाच्या कानफटात मारली, या महाराष्ट्रातल्या जनतेने धडा शिकवला. या महाराष्ट्रातल्या जनतेने जे म्हणत होते न्यायालयात, जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेच्या न्यायालयात, जनतेने दाखवून दिलं, तुमची जागा दाखवली. आणि म्हणून यामध्ये जे काय घडलेलं आहे, जे काय घटना झालेली आहे 2 मंत्र्यांच्या बाबतीत, आमदार खासदारांच्या बाबतीमध्ये, मुख्यमंत्री त्याच्यावर जरूर कारवाई करतील याचा विश्वास आम्हाला आहे. आणि म्हणून